नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात. सकाळचे 9:30 वाजले असतील आणि मी चाललोय पुण्याला. तर आता पुण्याला कुठं जाणार आहे, एक्झॅक्टली माझं काय काम असणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. चला तर मग सुरुवात करूया. गावाची हद्द क्रॉस केली आणि लगेचच त्रिमंदिरचे दर्शन झाले. केळवडे गावची हद्द संपली आणि वर्वे गावाच्या हद्दीत आपण एंटर झालो की हे त्रिमंदिर आपल्याला बघायला भेटते. पुण्याला जात असताना खेड शोपूचा टोल नाका आम्हाला क्रॉस करून पुढे जावे लागते. जर तुम्हाला हा टोल नाका माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. वाटेतला पुढचा टप्पा म्हणजे हा नवीन कात्रज बोगदा. आता हा बोगदा क्रॉस करून आम्हाला पलीकडच्या बाजूला जावं लागतं. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता कोथरूड पुणे येथे. ॲक्च्युली मी आता सध्या डावी भुसारी कॉलनीत आहे. काय आहे की माझं ऑफिस आहे इथं डावी भुसारी कॉलनीमध्ये आणि खरंच आज यायला उशीर पण झाला. ॲक्च्युली मी सध्या नोटीस पिरियडवर आहे आणि 31 डिसेंबर हा माझा लास्ट वर्किंग डे आणि माझ्या सुट्ट्या पण खूप पेंडिंग आहेत आणि सुट्ट्यांचे पैसे सुद्धा कंपनी देत नाही. त्यामुळे आपण लेट जरी गेलो आणि त्यांनी ॲज अ हाफ डे जरी कन्सिडर केला तरी आपलं नुकसान होणार नाही, कारण आपल्या सुट्ट्या भरपूर पेंडिंग आहेत. एवढ्या सुट्ट्या पेंडिंग आहेत की आजपासून जर लास्ट वर्किंग डे पर्यंत जरी मी सुट्ट्या घेतल्या तरी पण त्या सुट्ट्या संपणार नाही. चला तर मग आता ऑफिसला जाऊ. खूपच थंडी वाजत होती, त्यामुळे ऑफिसमधून थोडंसं खाली आलो आणि म्हणलो की थोडंसं उन्हाला चालव. आता सध्या सावलीत चालतोय आणि तुम्हाला माझ्या एका मित्राची ओळख करून देतो. तर हाय, आकाश जाधव. हॅलो. माझा बक्षोद मित्र. तर आता आम्ही दोघं थोडंसं खाली आलेलो आहे आणि थोडंसं चालतोय, म्हणजे वॉकिंग पण होते. एका जागेवर बसल्यामुळे काय होते की कटाळा पण येतो आणि थोडंसं म्हणलो की ऊन खाऊन आता वरती जाऊया. चला. आत्ता माझी जेवणाची सुट्टी झाली आहे आणि दररोजच्या प्रमाणे मी आलेलो आहे स्वामींच्या मंदिरात. मला दाखवतो. तर हे स्वामींचं मंदिर आणि ह्या मंदिराच्या कडेलाच तर अशी बसायला जागा आहे. तर आम्ही दुपारचं नेहमी इथं बसायचो, म्हणजे आज पण मी इथं आलोय आणि इथं बसतोय. आता सध्या मी एकटाच आहे, पण दुपारचं काय होतंय की सगळे जणांचं जेवण झाल्यानंतर आम्ही इथे येत असतो. आता माझी जेवणाची सुट्टी थोडी लेट झाली, त्यामुळे आता सगळेजण ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि मी आता थोड्या वेळ इथं बसेल आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये जाईल. श्री स्वामी समर्थ. तर 4 वाजले असतील आणि आम्ही आलो होतो आता चहा प्यायला. तुम्ही बघू शकता माझा बक्षोद मित्र पण सोबत आहे. आकाश सर, कसा होता चहा आजचा? मी कॉफी पिली. कॉफी पिली होय? मग पहिले सांगायचं होतं ना. शूट चालू केल्यावर सांगताय. चालतं तेवढं. तर मित्रांनो, आता चालू आहे ऑफिसमध्ये. 6 वाजले की बॅग उचलणार आणि डायरेक्ट गो टू होम. कोथरूड वरून मी आता घराकडे चाललेलो आहे. नवले ब्रिजला क्रॉस केलंय. पुण्यातला फेमस नवले ब्रिज. जे पुण्यात राहत असतील त्यांना माहीतच असेल, हा ब्रिज ॲक्सिडेंटसाठी खूपच फेमस आहे. तर नवले ब्रिज क्रॉस करून आता मी जांभूळवाडीचा ब्रिज क्रॉस केलाय आणि पुढे चाललोय. ते तुम्ही बघू शकता. आता सूर्यास्त झालाय आणि खूप लवकर अंधार पडलाय. 6:15 वाजले असतील तरी सुद्धा खूपच अंधार दिसतोय. मित्रांनो, मी आता आलेलो आहे त्रिमंदिरच्या जवळ. ॲक्च्युली काय आहे की हे त्रिमंदिर क्रॉस करून मला माझ्या गावाला जावं लागतं. आता तुम्ही बघू शकता, संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले असतील आणि लाईटिंगच्या प्रकाशामध्ये हे त्रिमंदिर खरंच खूप उठून दिसतंय. बघण्यासारखा नजारा आहे मित्रांनो रात्रीचा. जेवण वगैरे उरकले मित्रांनो आणि हुडी घालून मी निघालो आता चालायला. ॲक्च्युली काय होतं, आज ऑफिसला गेलो होतो त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. आजच्या माझ्या घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर या प्रवासामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.